आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। नसरापूर पुणे जिल्ह्यात माणुसकीला जे कलंक लागणारी घटना घडली। अरे 4 वर्षाच्या चिमुकलीवर इथल्या नराधामाने बेरहमीनं अत्याचार करून त्या चिमुकलीची हत्या केली। अरे किती बेरहमीनं या लहानशा चिमुकलीले संपून टाकले। या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजेत। यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन लीडर ग्रुप व संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येत आहे। आमची हेच मागणी आहे शासनाला की छत्रपती फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा लहान लहान चिमुकलीवर जर अत्याचार होत असतील तर महाराष्ट्राची सरकार काय करते। आणि अनेक लोक संविधानावर बोट दाखवतात। अरे संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे नालायक जर असतील तर संविधान चांगलं होऊ शकत नाही। राबवणारे लोक चांगले असले पाहिजेत। संविधान त्याच दिवशी खऱ्या अर्थानं चांगलं होणार। या चिमुकलीला जर न्याय न्याय पाहिजेत असेल तर संविधान चांगल्या पद्धतीनं राबवल्या गेला पाहिजेत आणि अशा नराधामाला फाशीची सजा भर चौकात दिली गेली पाहिजेत। नाही तर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळून टाकलं पाहिजेत। हेच आम्ही आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातून मागणी करतो। नाही तर आम्ही त्याला स्वतः आमच्या हातानं जाळून टाकू। लाज वाटायला पाहिजेत मुख्यमंत्र्याला की लहान लहान लेकराच्या या ठिकाणी चिमुरलीच्या बलात्कार केला जाते तरी सुद्धा एक शब्द कोणी बोलत नाही। म्हणजे किती छत्रपती फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला एक कलंक लागणारी घटना आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ यावर निर्णय घ्यावे आणि त्याला भर चौकात फाशीची सजा द्यावे किंवा त्याला घासलेट टाकून पेटून द्यावे। हेच आमची मागणी करतो। जय महाराष्ट्र, जय विदर्भ। लहान मुलीला मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। अरे मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। अरे आरोपीला फाशी झालीच पाहिजे। अरे मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। अरे आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में। अरे मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। भीमाचं खाऊन फुगलंय पोट, जय भीम करायाचीच तत्वोठ त्याला समाजामधून हटवा। हर चौकात त्याला गाठवार दादा घासलेट ओतून पेटवा। हर चौकात त्याला गाठवार दादा घासलेट ओतून पेटवा। सर्वांना मानाचा जय भीम, जय शिवराय। आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। नसरापूर पुणे जिल्ह्यात जे माणुसकीला कलंक लागणारी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात आज लीडर ग्रुप अकोला जिल्ह्याच्या वतीनं निषेध म्हणून आरोपीला फाशीची सजा म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन केले। आणि लहानशा चिमुरलीवर एका नराधामाने बेरहमीने अत्याचार करून या चिमुकलीची हत्या केली। या लहानशा चिमुकलीला अरे मातीच्या ढिगाऱ्यात दाबून या पुरीची हत्या करण्यात आली। तात्काळ या आरोपीला फाशीची सजा झाली पाहिजे। नाही तर या भाडखावाला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळून टाकलं पाहिजे। यासाठी अकोला जिल्ह्यात सगळे भीमसैनिक, सगळे छत्रपतींचे मावळे आणि क्रांतिसूर्य बिरसा मुंडांचे सैनिक या ठिकाणी उपस्थित झाले। आम्ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला हेच मागणी करतो की एवढ्याशा चिमुकलीवर एवढा भयानक बेरहमीनं अत्याचार केला तरी सुद्धा तुमची सरकार काय उपट्याचं काम करते का? अरे निराधाम दिवसाढवळ लहान मुलीवर अत्याचार करते तरी मुख्यमंत्री एक शब्द सुद्धा या घटनेच्या विषय
बोलत नाही आणि अनेक लोक आता संविधानाला नाव ठेवत आहेत. तर आमची त्या भाडकावांना सांगणं आहे की अरे संविधान कितीही चांगलं जरी असेल तर ते राबवणारे भाडकाऊ मादरचोद आहेत, म्हणून संविधान आज बदनाम होत आहे. हे राबवणारे भाडकाऊ जर चांगले असते तर संविधानावरच बोट उचलण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती, या चिमुरडीवर अत्याचार झाला नसता. पण अत्याचार करणारे खुल्लेआम आज मोकाट आहेत. अनेक असे महाराष्ट्रात अत्याचारी मोकाट फिरत आहेत, पण तरी सुद्धा महाराष्ट्राची सरकार, महाराष्ट्राचा गृहमंत्री या मोकाटांना खुल्लेआम 1% सुद्धा काही कारवाई करत नाही. आणि हे मोकाट रस्त्यानं लहान लहान लेकरांचे, महिलांचे लचके तोडत चालले. पण कधी महाराष्ट्राच्या सरकारला याचा जाग येणार हा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही अकोला जिल्ह्यातले सगळे लोक एकत्र झालो. आमचा या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा आहे की तात्काळ या आरोप्याला फाशी झाली पाहिजे आणि महिलांची सुरक्षेवर जो प्रश्न निर्माण झाला तर महिलांच्या सुरक्षेला काहीतरी सुरक्षा द्या. अरे लाडकी बहीण दिल्यापेक्षा इथल्या महिलांना पहिले सुरक्षा द्या आणि मग लाडकी बहीण द्या. लाडक्या बहीणला सुरक्षा महत्वाची आहे. लहान लहान 4-4 वर्षाच्या पोरी जर अशा शिकारा होत असतील, अशा मादरचोद लोक अत्याचार करत असतील तर खरंच महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत काय? अरे छत्रपती फुलेशाह आंबेडकरांचं आपण नाव घेतो. छत्रपती शिवाजीराजांच्या काळात एक का जरी महिलांच्या केसाला धक्का लागला तर रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले, मग या भाडकावाचे हातपाय काऊन तोडले नाही? याला जिवंत जाळले काऊन नाही? हा आमचा प्रश्न आहे. छत्रपतींचं नाव घ्यायच्या पहिले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने या लहानशा चिमुरलीला न्याय दिला पाहिजे, तरच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे. नाही तर तुमची नाव घ्यायची लायकी नाही. लहान लहान पुरी बलात्कार करून हत्या केल्या जाते, अशी एक नाही तर महाराष्ट्रात अनेक घटना घडले, पण तरी त्यावर कोणी बोलायला तयार नाही, कोणी निषेध करायला तयार नाही. आणि मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यावर काही ठोस निर्णय घेत नाही. आणि तुम्ही संविधानाला नाव ठेवता, संविधान खराब आहे असं बोंबलता. खरंच संविधान राबवणारे लोक महाराष्ट्रात चांगले आहेत काय याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं पाहिजे. जर आज संविधान चांगलं असतं तर अशा लहान लहान चिमुरडीवर अत्याचार झालाच नसता. हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि या लहान मुलीला सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन न्याय दिला पाहिजे. कारण की हे लहान लेकरू कोणाचंही असो, उद्या आपल्यावर हेच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरा आणि या आरोप्याला फाशी झालीच पाहिजे हे मागणी करा. हेच आज अकोला जिल्ह्यातून मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि अकोला जिल्ह्याच्या सर्व लोकांनी या चिमुरडीला न्याय देण्यासाठी इथं उपस्थिती दिली त्याबद्दल लीडर ग्रुप तर्फे सर्वांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. जोपर्यंत या चिमुरडीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार. जोपर्यंत या मुलीच्या घरच्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई थांबणार नाही. हेच मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला इशारा देतो. तात्काळ त्या भाडकावाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करतो. जय महाराष्ट्र, जय विदर्भ, जय भीम, जय शिवराय. आरोप्याला फाशी, आरोप्याला फाशी, आरोप्याला फाशी, आरोप्याला फाशी.